पूनम ही 55 वर्षांची म्हातारी होती. या वयात नवरा बेडवर जास्त वेळ चालत नाही म्हणून ती अशांत होती. या वयात देखील तिला पाहिजे ते सुख देऊ शकेल अशा व्यक्तीचा ती शोध घेत होती. यातच 31 वर्षाचा तरुण कृष्णकुमार याच्या सोबत तिची भेट होते आणि पुढे घडतो एक भयानक हत्याकांड. स्टोरी पूर्ण पहा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. राजस्थानच्या झुंझुनू जिल्ह्यातील एक शांत गाव गोहना. या गावी साध्या लोकांचा राहणीमानही साधे होते. कोणी शेतात काम करत होते तर कोणी व्यवसाय करत होते. गावाच्या कडेला एक छोटेसे घर होते. येथे अनुपसिंह यादव आणि त्याची पत्नी पूनम हे दोघे राहत होते. अनुपसिंह यादव शेतकरी होता. शेती आणि शेतीपूरक कामावरच त्याचा उदरनिर्वाह चालत होता. त्याची पत्नी पूनम ही 55 वर्षांची होती. ती दिवसभर घरचे काम करण्यात रमून जात होती. तसेच पतीला शेती कामात मदत करत असे. त्यांच्या लग्नाला आता 40 वर्षे होऊन गेली होती. सारे काही सुरळीत चालले होते, पण 50 पार पूनमच्या मनात अजूनही वासनेची आग धगधगत होती. तिचा पती आता साठी पार केलेला एक वृद्ध होता. तो तिला बिनकामाचा वाटू लागला होता. तिला कोणीतरी तरुण आपल्या आयुष्यात असावा आणि त्याने भरभरून सुख द्यावे असे तिला वाटत होते. पण या वयात तिच्याकडे वासनेच्या नजरेने कोण पाहणार? अलीकडचा काळ खूपच बिघडत चाललेला आहे. वृद्ध महिलांवरही विखारी नजर ठेवणारे नराधम समाजात वावरताना दिसतात. त्यातच पूनम सारखी वासनंदबाई असेल तर विचारायची सोय नाही. तिच्या आयुष्यात आला कृष्णकुमार जाट, वय वर्ष 31. हा तरुण आणि तिचे आयुष्य बदलून गेले. कृष्णकुमार गोहना गावात एका टँकरवर काम करत होता. त्याला गावातील घरामध्ये पाणी पुरवण्याचे काम होते. पूनमचा कृष्णकुमारशी कामानिमित्ताने संपर्क झाला. दोघांची ओळख झाली होती. दोघे काही ना काही कामानिमित्त बोलत असत, पण या बोलण्यातून त्यांच्या मनात काहीतरी वेगळे आहे हे तिच्या लक्षात आले. तो तर्नाबंड होता, मजबूत देहाचा होता. त्याची नजर तिच्या परिपक्व देहावरून फिरू लागली होती. त्याच्या नजरेतील वासना तिने ओळखली आणि तिच्या मनातील कामाग्नी भडकला. आता ती त्याच्याशी वारंवार बोलू लागली. तो वेळ मिळेल तेव्हा तिच्या घरी येऊ लागली. ती त्याला आपुलकीने घरात घेऊन बोलत बसू लागली. चहा पाणी करू लागली. ओळख म्हणता म्हणता दोघे एकमेकांत कधी गुंतले हे समजलेच नाही. आपल्यापेक्षा तब्बल 24-25 वर्षांनी मोठा असलेल्या पूनमशी कृष्ण लगट करू लागला. कोणी नसताना तिच्याशी चाळे करू लागला. ती साथ देऊ लागली तसा तो पिसाळला. संधी साधून त्याने तिच्यावर झडपच घातली. ती शिकार होण्यास जणू तयारच होती. तीही त्याला भिडली. मग वासनेचे वादळ आले. नाते, वय, नीतिनियम गुंडाळून ठेवून ते सगामगात रंगून गेले. त्याच्या बलदंड देहाखाली तिचे ते वृद्ध शरीर चांगलेच रगडून निघाले. तृप्त झाली, पण तिच्या कामाग्नी शांत न होण्याऐवजी दिवसेंदिवस जास्तच भडकू लागतो. तिला नेहमी जवळ असावा असे वाटू लागले. त्याच्याशिवाय तिला चैन पडत नव्हती. साहजिकच तिला म्हातारा नवरा नकोसा झाला होता. पण करायची काय? अनुपसिंह गावातून बाहेर असला की कृष्णकुमार त्याच्या घरी येत असे. गोष्ट काही दिवसानंतर अनुपसिंहच्या कानावर गेली, पण त्याला वाटले नाही की या वयात त्याची पत्नी असे काही चाळी करत असेल म्हणून. पण अलीकडे तो जवळपास 2 महिन्यापासून घरीच होता. तेव्हा मात्र त्याच्या नजरेत सारा प्रकार येऊ लागला. कारण कृष्ण आला की पूनमच्या वागण्यात बदल होता. कधी कधी ती घरातून बाहेर जात असे आणि काही वेळाने परत येत असे. त्यावेळी बहुतेकदा कृष्णकुमार तिला घेऊन जाणे, आणून सोडणे हे काम करायचे. हे पाहून पतीने पूनमला विचारले, तुम्ही दोघं काय करताय? तुमच्या संबंधाचा मला संशय येतो. त्यावर पूनमने तो विषय टाळला. असे कुठेही काही नाही असे सांगून निघून गेले. पण अनुपसिंहच्या मनात प्रश्न उभे राहिले होते. त्याचा संशय वाढला आणि तो आता घरातच जास्त वेळ राहू लागला. त्याची नजर पूनमवर होती. तो तिला एकटीला कुठे सोडत नव्हता. त्यामुळे पूनम आणि कृष्णकुमार यांच्या भेटीगाठी कमी झाल्या. त्यांना शरीर सुख घेण्यात अडचण आली. आपल्या सुखात अनुपसिंहचा अडथळा ठरतो आहे, त्याचा काहीतरी बंदोबस्त केला पाहिजे असा विचार ते करू लागले. काहीही करून हा अडसर बाजूला करायचा हे त्यांनी निश्चित केले. एक दिवस 10 जूनच्या रात्री अनुपसिंह घरी पोहोचला. तो कामावरून परतला होता. रात्रीचा काळोख वाढला होता. त्यावेळीही कृष्णकुमार घराजवळ घुटमळत असलेला त्याला दिसला. याचा अर्थ तो आणि पूनम एकत्र असावेत किंवा रात्री त्या दोघांचा भेटण्याचा प्लॅन असावा असा संशय अनुपसिंहला आला. त्याने कृष्णकुमारवर पाळत ठेवली. कृष्णकुमार घराजवळ एकट्याने फिरत होता. अनुपसिंहने त्याला थांबून बोलावले. दारू पिणार का असे विचारले. तो लगेचच तयार झाला. पूनमने लगेचच 1 कप आणून दिला. तिने कृष्णकुमारला इशारा केला. तो ओळखायची ते ओळखून गेला. तो अनुपसिंह सोबत दारू पीत बसला. हळूहळू दारूचा अंमल वाढत गेला आणि अनुपसिंह झिंगू लागला. त्याने कृष्णकुमारला अडखळत विचारलं, तू माझ्या घरी काय येतो? आई सामान असणाऱ्या पूनमकडे का बघतो? असं तो बरळू लागला.
कृष्णकुमार या संधीचीच वाट पाहत होता. तो त्याच्या अंगावर धावून गेला. दोघांमध्ये मारामारी सुरू झाली, पण तरुण तगड्या कृष्णकुमार याच्या समोर अनुप सिंहचे काही चालले नाही. त्याला खाली पाडून कृष्णकुमारने बेदम मारहाण केली. इतकेच नाही तर त्याने बाजूला पडलेला लोखंडी हातोडा उचलला आणि अनुप सिंहच्या छातीवर जोराने वार केला. एकाच फटक्यात अनुप सिंह खाली कोसळत तरीही कृष्णकुमारचा राग कमी झाला नव्हता. त्याने पूर्ण ताकदीने आणखी एक वार केला. अनुप सिंह निश्चित पडला होता. त्याचा मृत्यू झाला होता. आपल्या हातून खून झाला हे लक्षात येतात कृष्णकुमार घाबरला. तो त्या मृतदेहाच्या बाजूलाच बसला होता. काही वेळ त्याने विचार केला. यातून सुटण्याची एक कल्पना त्याला सुचली. त्याने या खुनाला अपघाताचे रूप देण्याचा प्रयत्न केला. अनुप सिंहचा मृतदेह उचलून रस्त्याच्या कडेला टाकला. त्यानंतर त्याने तिथून पळ काढला. अनुप सिंह रस्त्याच्या कडेला मरून पडल्याची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले. प्रथमदर्शनी हा अपघात वाटत होता. त्याचे कुटुंबीय आक्रोश करत होते. त्याच्या परिवारातील लोकांनी त्याचा अपघात मृत्यू झाल्याचे पोलिसांना सांगितले. पण एकूण परिस्थिती पाहता आणि पोस्टमॉर्टम अहवाल आल्यानंतर त्याचा अपघाती मृत्यू नाही तर खून झाल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. पोलीस तपासाची चक्रे फिरू लागली. दरम्यान पोलिसांच्या कानावर पूनम आणि कृष्णकुमार यांच्या संशयास्पद नातेची माहिती पोहोचली. पोलिसांचे कॉल डिटेल्स घेण्यात आले. इतर पुरावे तपासण्याचे काम सुरू झाले होते. काही वेळात पोलिसांनी पूनम आणि कृष्णकुमारला चौकशीसाठी ताब्यात घेतले. दोघांकडे एकाच वेळी पण वेगवेगळी चौकशी केली. या चौकशीत दोघेही अडकले. त्यांनी सांगितले की आमच्या प्रेमात अनुप सिंह अडथळा ठरत होता म्हणून आम्ही त्याचा खून केला. हे ऐकून पोलिसही थक्क झाले. कारण त्या दोघांबद्दल माहिती मिळाली तेव्हा पोलिसही विश्वास ठेवायला तयार नव्हते. कारण त्या दोघांच्या वयात मोठा फरक होता. तरीही पूनम आणि कृष्णकुमार यांच्यात अनैतिक संबंध असल्याची उघड झाली. त्यांना रोखू पाहणाऱ्या अनुप सिंहचा त्यांनी जीव घेतला. पण त्या दोघांनाही परिणामाची जाणीव नव्हती. आता सुख राहिले बाजूलाच दोघांनाही कारागृहाची हवा खावी लागणार आहे. धन्यवाद मित्रांनो. अशाच नवनवीन मराठी क्राईम स्टोरीज ऐकण्यासाठी आजच आपला यूट्यूब चॅनल क्राईम कट्टायला सबस्क्राईब करा आणि या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा.